महत्त्वाची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलणीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्त्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। म्हणून आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत। या चर्चेला आता एवढं महत्त्व प्राप्त होत नाही। कांदा प्रश्न हा महाराष्ट्रासाठी अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे। अनेक शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे उद्रेक झालेला आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। इतरही प्रश्न आहेत, जे कृत्रिम टंचाई ज्याला म्हणता येईल, ती डिझेलची टंचाई या ठिकाणी जाणवते। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नावर चर्चा ही केंद्राला स्थानिक होणं गरजेचं आहे। कारण कांद्याला भाव देताना काही मदत करायची तर ते केंद्रामार्फत सुद्धा केली जाणार आहे। म्हणून ती सुद्धा एक महत्त्वाची बैठकीसाठी हे तिन्ही नेते दिल्लीला गेलेले आहेत। विधान परिषदेच्या 6 जागेसाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी केली जाते। 5 जागा मिळत नाही, 6वी जागा संभाजीनगर किंवा रायगडला मेरिटच्या नुसार मिळावी अशी मागणी होती। नाही, मागणी बघा काय केलेली आहे। आता हे सर्व ते तिन्ही नेत्यांच्या मध्ये आहे। हे तिन्ही नेते तुम्हाला वारंवार सांगतो की मागणी करणे आणि त्याच्यावर अंतिम तोडगा निघणं दोन्ही भाग वेगळे आहेत। कोणत्या जागा सुटल्या या संदर्भामध्ये हे तिन्ही नेतेच जाहीर त्याचा खुलासा करू शकतील किंवा जाहीर करतील। त्याच्यानंतर ज्या जागा भाजपला सुटलेल्या आहे, ज्या जागा शिवसेनेला सुटलेल्या आहे, ज्या जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहे, त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा त्या पक्षाचे नेतेच करतील। म्हणून त्याच्यावर आता चर्चा करून काही साध्य होणार नाही। एकदा युतीची फायनल बोलणी होऊ द्या, काय फॉर्म्युला ठरला तो समोर येऊ द्या, त्याच्यानंतर हे प्रमुख नेते त्या संदर्भात घोषणा करतील।